मित्रांनो, आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सध्या मी अंबाजोगाई या तालुक्यामध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी अनुरुत महामडगे यांचं नाव आहे ममदापूरचे आहेत। यांचं वय आता 75 आहे। यांना बीपी नाही, शुगर नाही आणि कुठल्याच प्रकारचा आजार नाही। बघू शकता की चेहऱ्यावर प्रचंड मोठी तेज आहे। आपण त्यांना विचारूया ह्याचं राज काय। आणि तुमचं जे 75 वर्ष वय आहे ह्याचं राज काय म्हणजे याचं राज म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजता उठता, तुमचं दैनंदिन जीवन कसं आहे? सकाळी 5 ते 5:30 ला उठतो। बरं, हां। आणि 7-7:30 पर्यंत मी घरी येत होतो। बरं, काय करता त्या वेळेमध्ये? काय नाही, फिरायचं, थोडा व्यायाम करायचा, उड्या मारायच्या, इथं करायचं। हां व्यायाम। आता तुमच्या गावातून म्हणजे किती किलोमीटर दररोज फिरता तुम्ही? 4 किलोमीटर जायचं, 4 किलोमीटर यायचं। म्हणजे दररोजचं 8 किलोमीटर? हो, 8 आणि तुमच्या जेवणामध्ये काय खाता तुम्ही? जेवणामध्ये सकाळी थोडं आपलं फ्रूट वगैरे असे खातो। फ्रूट, हां। आणि दुपारी नाश्त्यासाठी नाश्त्यासाठी फ्रूट खाता? हां। त्याच्यानंतर दुपारी काय नाही, आपलं साधं जेवण करतो। आणि संध्याकाळी साधं ज्वारीची ज्वारीची भाकर. ज्वारीची भाकर, बेसन वगैरे। बरं बरं, कुठली सवय आहे तुम्हाला? नाही, काय कुठलीच नाही। आणि तुमच्या वडिलांचं वय काय होतं? 103 वर्ष होतं। तुमच्या वडिलांचं 1 वर्ष 3 वर्ष होतं। हा, तुम्ही आज 75 वर्षाच्या आहात, कुठलंच आजार नाही। आणि सकाळी व्यायाम केल्यामुळे तुम्हाला दिवसभर काय वाटतं? काय नाही, फ्रेश वाटतं। आणि ज्या दिवशी व्यायामला नाही गेलो त्या दिवशी? नाही, त्या दिवशी आळसच येतं। आळस येते, म्हणजे सकाळचा व्यायाम हा तुमचा चार्जिंग आहे। आणि तुमचं गाव म्हणजे ममदापूर आणि साधारणतः 4 किलोमीटर जाता कुठं तुम्ही? त्या गावापाशी जातो। गावापासून कुठलं गाव आहे? पाठवता। म्हणजे ममदापूर पाठवताला तुम्ही चलत जाता? हो, पटवत जातो आणि चलत येता? चलत येतो। बरं, काय वाटतं तुम्हाला चालल्यामुळे? मस्त, एक 5-7 जण असतो आम्ही आपलं। हां। मिळून मिसळून जायचं, गप्पा मारायच्या, तिकडल्या गप्पा मारायच्या, घरगुती गप्पा मारायच्या। बरं। आणि यायचं गप्पा मारी, म्हणजे गावची माहिती होती, टोटल विचार होते। बरं, बघू शकता की यांचं 75 वर्ष वय आहे मित्रांनो। बीपी नाही, शुगर नाही, कुठलेच आजार नाही। आणि हे सर्वात मोठं कारण काय की यांनी सकाळी 5:30ला उठतात, जातात 4 किलोमीटर, येतात 4 किलोमीटर, म्हणजे दररोजचं 8 किलोमीटर वॉकिंग करतात। तुम्ही बघू शकता की किती यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, तुम्ही बघू शकता। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, यांचा आदर्श घेऊन आपण सर्वजण आळस न करता आपण व्यायाम केला पाहिजे, स्वतःची काळजी घेतलं पाहिजे।